सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या निमित्तानं तुमची खूप धावपळ होईल. कामासंदर्भामध्ये आज तुम्ही प्रवास करू शकता. तुमचे खर्च वाढतील, ज्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. अनावश्यक खर्च तुम्हाला आज त्रास देऊ शकतात. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. तुमचं वैयक्तिक आयुष्य चांगलं राहील. तुमच्या घरगुती जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराच्या रागीट स्वभावाचा मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या प्रेमजीवनासाठी आजचा दिवस हा खूप रोमॅन्टिक राहील. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कामाच्या संदर्भामध्ये केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी झाल्यानं तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुमचं उत्पन्नही वाढेल आणि एखाद्याकडे अडकलेले पैसेही तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही रोमॅन्टिक क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाचा आज आनंद घेऊ शकाल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगा. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. मालमत्तेशी संबंधित काही बाबी तुमचं लक्ष वेधून घेतील आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आज तुमच्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. घरगुती जीवनामध्ये चढउतार येतील आणि तुमचा जोडीदार तुमच्याशी काही गोष्टींवरनं चर्चा करू शकेल. प्रेमजीवन जगणारे लोक आज आनंदी असतील, कारण आज ते त्यांच्या प्रियजनांना भेटतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तींना तांदूळ दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सरासरी असेल. सकाळपासूनच एखादी चिंता तुम्हाला सतावू शकते, मात्र संध्याकाळपर्यंत त्या समस्येवरती तुम्ही समाधान शोधाल आणि ते मिळाल्यानं तुमचा ताणतणाव थोडासा कमी होईल. आज नशीब तुमच्या सोबत राहील, ज्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये एखादी चांगली ऑफर येऊ शकते. उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ दिसून येईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. प्रेमजीवन जगणारे लोक त्यांच्या प्रियजनांसाठी एखादी चांगली भेटवस्तू आणतील. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्ही आखू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला नक्कीच आज एखाद्या गोष्टीची जास्ती काळजी वाटेल, त्यामुळे तुमची तब्येत आज बिघडू शकते. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही आज मेहनत करताना दिसाल. तुमचे विचार तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेतील. तुमचे वैवाहिक जीवन आज आनंदी दिसेल, तर प्रेमजीवनामध्ये आजचा दिवस हा खूप चांगला असेल. तुमचा प्रियकर अशा काही गोष्टी करेल, ज्यामुळे तुमच्या नजरेमध्ये त्याचा आदर खूप जास्त वाढेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही तुमच्या शिक्षकांचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. आज ग्रहांची स्थिती तुम्हाला अनावश्यक खर्च करायला भाग पाडेल. खर्चामुळे आज तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल, मात्र आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ताणतणावातून बाहेर याल आणि आनंदाचे क्षण शोधू शकाल. प्रेमजीवनामध्ये थोडंसं समाधान राहील. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा ताणतणाव वाढू शकतो आणि तुमचा जोडीदार रागामध्ये तुमच्याशी काहीतरी वाईट बोलू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आज तुम्हाला मित्र मदत करू शकतात. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा कपाळावरती टिळा लावा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. आज तुमचं मूल तुम्हाला एक आनंदाची बातमी देईल. आज मुलांसोबत मन मोकळ्या गप्पा गोष्टी केल्यानं तुमच्या दोघांमधील प्रेम वाढेल. विवाहित लोकांना त्यांच्या घरगुती जीवनामध्ये थोडासा त्रास होईल आणि त्यांच्या जोडीदाराशी त्यांचा समन्वय बिघडेल. प्रेम जीवनामध्ये जगणारे लोक आज जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतील. चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमचं मन देखील आनंदी राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. घरातील कोणतंही जुनं रखडलेलं काम तुम्ही आज सहज पूर्ण कराल. कामाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या कामाकडे आज लक्ष द्याल, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चांगलं सामंजस्य राहील. कुटुंबातील सदस्य तुम्हाला पाठिंबा देतील. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील, यामुळे तुम्ही खूप खुश व्हाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला आज तुमचा प्रामाणिकपणा दाखवण्याची संधी मिळेल. मित्रांच्या गाठीभेटी होत राहतील. घरामध्ये शुभ कार्याबद्दल चर्चा होईल. प्रेमजीवन जगणारे लोक आज खूप आनंदी दिसतील. तसेच त्यांच्या नात्यातील ऋणानुबंध अधिक वाढीस लागतील. विवाहित लोक त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यांच्या जोडीदारासह आनंदी राहतील. तुमचा जोडीदार आज कौटुंबिक बाबींमध्ये तुमची मदत करेल. आज खर्च कमी असून तुमचं उत्पन्न चांगलं राहील. तुम्ही आज कामाच्या बाबतीमध्ये खूप मेहनत कराल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती घेऊन येईल. रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही जिथे काम करता तिथे तुमच्या सहकाऱ्यांशी गोड बोलून महत्त्वाच्या कामामध्ये तुम्ही त्यांची मदत घ्या. तुमच्या मनामध्ये आज इतरांचं भलं करण्याची इच्छा निर्माण होईल. कौटुंबिक जीवन आनंद आणि सुख शांतीने भरलेलं असेल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये खुश राहाल. उत्पन्नामध्ये वाढ होईल, तर खर्च निश्चितच कमी होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद येईल. तसेच घरामध्ये मालमत्ता खरेदी करण्याबाबत चर्चा होईल. चांगल्या कामांवरती तुमचे पैसे खर्च होतील. तुमचं उत्पन्न देखील आज चांगलं राहील. कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. मनाच्या भटकंतीमुळे कामामध्ये अडथळा येण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराला व्यवसायामध्ये नफा होऊ शकतो. आज तो तुम्हाला एखादी चांगली बातमी सुद्धा देईल. आज प्रेमजीवनामध्ये तुमच्या मनातील गोष्टी तुम्ही ओठांवर आणाल, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम फुलून येईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये हरभरा डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येणारा राहणार आहे. कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि तुमचं नोकरीतलं स्थान हे मजबूत होईल. तुम्ही आज रागावर नियंत्रण न ठेवल्यानं तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेमजीवन जगणारे लोक आज खूप आनंदी दिसतील. त्यांना नात्यामध्ये समाधानाची भावना येईल. वडिलांकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.